नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे बुधवारी 15 एप्रिल रोजी आगीची एक भीषण घटना उघडकीस आली, ज्यामध्ये 8 एकर क्षेत्रातील मका पीक पूर्णतः जळून खाक झाले आहे। मालेवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी विलास दयाराम मेश्राम यांनी गावातीलच एका शेतकऱ्याची जमीन भाडे तत्वावर घेऊन मोठ्या कष्टाने मका पिकाची लागवड केली होती। गेल्या काही वर्षांपासून या भागात रब्बी हंगामात हरभरा पिकावर बुरशीजन्य आजार पडत असल्याने मेश्राम यांनी यंदा धाडसाने नवीन प्रयोग म्हणून मका लावला होता। मक्याचे पीक जोमात आले होते आणि उत्पादनही चांगले मिळणार असे चिन्हे दिसतानाच या आगीने त्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः कोळसा केलाय। या आगीत हाताशी आलेले पीक नष्ट झाल्याने मेश्राम यांचे अंदाजे 8 ते 9 लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी 14 एप्रिल रोजी शेजारील शेतकरी श्रीकांत इंगोले यांच्या शेतात लागलेली आगच पसरत मेश्राम यांच्या शेतापर्यंत पोहोचल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। वर्षभराची मेहनत आणि गुंतवणुकीचा अशा प्रकारे अंत झाल्याने पीडित शेतकऱ्याने प्रशासनाकडे मदतीची आर्त हाक दिली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। भिवापूर येथून मनोहर वानखेडे यांची रिपोर्ट। आगीत जळून खाक झाल्याची घटना भिवापूर तालुक्यातील मालेवाडा गावात आज उघडकीस आलेली आहे। आपण बघू शकता हे मक्याचा ढीग आहे। मालेवाडा येथील विलास दयाराम मेश्राम यांनी यावर्षी 8 एकरामध्ये मक्याची लागवड केली होती आणि मजुरांच्या साह्याने हा मक्का काढल्याच्या नंतर जागोजागी याचे ढीग शेतामध्ये ठेवले होते। मात्र काल दुपारच्या सुमारास या शेताच्या परिसरात आग लागली आणि त्या आगीमध्ये अक्षरशः या शेतातील 8 एकरातील पूर्ण या आगीमध्ये मक्याचे नुकसान झालं। ज्यापर्यंत आपली नजर या शेतामध्ये जाईल आपण बघू शकाल तेव्हापर्यंत पूर्ण आगीनं उभा असलेला मक्याचे हे झाड आणि बाकी काढलेला मका पूर्णतः भस्मसात झालेला आहे। या घटनेविषयी माहिती जाणून घेत आहोत आपण। पीडित शेतकरी ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते विलास दयाराम मेश्राम हे आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण की ही आग लागली कशी। विलासजी, नेमकी किती वाजता ही घटना घडली आणि आग लागली हे तुम्हाला किती वाजता कळलं? हे मला आगीचं काही लक्षात आलं नाही, पण आज मी मशीन घेऊन आलो तर त्यानंतर हा प्रकार मला दिसला। किती एकरामध्ये तुमचं हे लागवड केलं होतं? 8 एकरामध्ये। 8 हे असे जागोजागी असे ढिगं टाकले आहे का तुम्ही पूर्ण शेतावर? हो, पूर्ण नाही म्हणाल तरी 50-60 ढग आहेत असं। हो, आता पूर्ण शेती फिरल्याच्या नंतर पूर्ण शेतीमध्ये अशा याच प्रकारचा हाच प्रकार आहे पूर्ण। काल कोणाच्या शेतावर तुम्हाला आग लागली होती अशी माहिती भेटली? अशी माहिती भेटली होती की श्रीकांत इंगोले यांच्या शेतामध्ये आग लागली। हां, पर काल कार्यक्रम असल्यामुळे मी त्याच्या शेतावरी आलो, पण माझा मक्का उभा दिसल्यानं मला असं वाटलं की माझ्या मक्याला काहीच नाही झालं। पण जेव्हा मशीन घेऊन आलो तर नंतर मला अंदरून असा प्रकार उघडीस आला। आपण किती रुपयाचं आता या घटनेमध्ये तुमचं नुकसान? आज 8-9 लाखाची माझी फसल आहे ही। असं आता आपण बघू शकाल 8 ते 9 लाखाची फसल या ठिकाणी नुकसान झाली आहे। आपण बघा पूर्ण शेतावर ही तुम्हाला आग दिसत आहे। जागोजागी हे मक्याचे झाड जे आहे ते पूर्णतः जळालेले आहे। बघू शकता मशीन आणली होती विलास दयाराम मेश्राम यांनी आज मका काढणीसाठी मशीन आणली होती। मात्र मशीन उभी आहे, मात्र मका पूर्ण जळालेल्या अवस्थेत आपल्याला दिसत आहे। बघू शकता मशीन उभी आहे आणि मशीन आणल्यावर त्यांना लक्षात आलं की आपला मका पूर्णतः जळाला। पूर्ण शेतकऱ्यांचे स्वप्न या परिसरामध्ये रब्बी हंगामात चणा पीक हे बुरशीजन्य आजारामुळे होत नाही, त्यामुळे या परिसरात प्रयोगशील शेतकरी म्हणून काही शेतकऱ्यांनी यावर्षी मक्याची लागवड केली। विलास दयाराम मेश्राम यांनी सुद्धा ही या ठिकाणी लागवड केली होती। मोठे स्वप्न होते की यावर्षी या मक्यातून त्यांचं आर्थिक टंचाई दूर होईल आणि कर्जबाजारीतून त्यांची मुक्तता होईल। मात्र या अज्ञात लागलेल्या काल आगीमुळे त्यांचं स्वप्न पूर्ण धुळीस मिळालेले आहे। याविषयी ते पोलीस विभागात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया करत आहेत आणि नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे। ते हातातला बिलकुल अशा प्रकारचा हा मक्का झालेला आहे, बघू शकता तुम्ही।
आता ज्याप्रमाणे हे मक्याचे काळकुट्ट या ठिकाणी रंग झाला, तसेच या शेतकऱ्याच्या डोळ्यातील स्वप्नही आज काळे गडद झालेले आहेत. मनोहर वानखेडे, दैनिक देशोन्नती करता भिवापूर तालुका.